Hello everyone. Hi. Hello everyone. Good morning. Hope everyone will be understand initial three topics, that is introduction to heterocyclic compound, then antiseptic and disinfectant, then sulfonamide. Then our third point is that antileprotic drugs. Okay, antileprotic drugs. So antileprotic means what? The drug which is used against the leprosy condition. Okay, so leprosy condition means what? लेप्रसी म्हणजे कोणता आहे? लेप्रसी हा एक आहे डिसीज आहे. ओके, सो लेप्रसी म्हणजे काय? कोणता डिसीज आपण त्याला म्हणू शकतो? व्हॉट इज मीन बाय लेप्रसी? मराठीत काय म्हणतो लेप्रसीला आपण? लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग. ओके, कुष्ठरोग जो आहे त्याला काय म्हटलं जातं? लेप्रसी म्हटलं जातं. कुष्ठरोगाची हिस्ट्री तुम्हाला माहीत आहे फार, म्हणजे इन्सियंट इयर पहिल्या खूप याच्या आधी कुष्ठरोग हा खूप भयानक रोग होता. कुष्ठरोग कशा प्रकारे होतो? काय होतं? आपल्या बॉडीवरती, शरीरावरती काय होतात? एक लाल कलरचे काय उठतात? चट्टे उठतात, म्हणजे डाग उठतात. ओके, आणि त्या डागांना काय नसतं? कोणत्याही प्रकारचं सेन्सेशन काय नसतं, अस्तित्वात नसतं त्या डागांमध्ये. ओके, म्हणजे त्याला तुम्ही सुई टोचा, काही करा, गरम चटका जरी लावला त्या डागावरती, जिथे तो डाग आलेला आहे तिथे त्याला काहीच सेन्सेशन होत नाही. इट इज सिमिलर टू फंगल इन्फेक्शन. पण फंगल इन्फेक्शनला काय असतं? सेन्सेशन असतं, आणि ते फंगल इन्फेक्शन रेड कलरचंच असतं. काही फंगल इन्फेक्शन म्हणजे हे लेप्रसीसुद्धा सेम रेड कलरचंच असतं, फक्त तिथे काय नसतं, सेन्सेशन लॉस होतात. कारण हा फंगल इन्फेक्शन काय करतं? फंगल इन्फेक्शन हे ब्लड पोल्यूट करतं किंवा सुपरफिशियल असतं स्किनमध्ये. पण हा जो लेप्रसीचा बॅक्टेरिया जो आहे, लेप्रसी या बॅक्टेरियामुळे होतो, मायकोबॅक्टेरियममुळे. ओके, सो लेप्रसी हा बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया काय करतो? ज्या एरियात होतो, सपोज जर आता आपल्या पाठीवरती आला असेल लेप्रसी, कुष्ठरोग, तर पाठीवरच्या ज्या नर्व सेन्सेशन आहेत, आपल्या पूर्ण आपण HAPला शिकलो आहे, पूर्ण बॉडीमध्ये काय असतं? नर्व सेन्सेशन असतात. ओके, पण ह्या ज्या नर्व सेन्सेशन ज्या आहेत त्या काय करतो? हा डॅमेज करून टाकतो लेप्रोसीचा बॅक्टेरिया. आणि त्या नर्व सेन्सेशन डॅमेज केल्यामुळं जिथे झाला आहे त्या भागाच्या मोटार आणि सेन्सरी न्यूरॉन हे काय होतात? डॅमेज म्हणजे लॉसच होऊन जातात. आणि त्याच्यामुळं जिथे आपल्याला लेप्रोसी, कुष्ठरोग झालेला आहे, तो लाल डाग चट्टा उठला आहे, तिथे कोणतंही सेन्सेशन आपल्याला काय होत नाही, जाणवत नाही. असा हा त्यावेळी अतिशय भयंकर असा रोग होता. ओके, ट्रीटमेंटसुद्धा होत नाही, कारण तो हळूहळू एका ठिकाणी झाल्यानंतर काय व्हायचं? स्प्रेड व्हायचा. ओके, कम्युनिटी डिसीज होता. ओके, स्प्रेड व्हायचा म्हणजे हा त्या आणि स्प्रेड मॅन टू मॅन कसा व्हायचा? आपल्या माणसामधून माणसामध्ये कम्युनिटी स्प्रेड ज्याला आपण म्हणतो. तर त्या डागासला आपण हात लावला, म्हणजे त्या कुष्ठरोगाचा जिथं पाठीवर डाग आला आहे त्याला हात लावला तर होणार नाही. तर कसा व्हायचा स्प्रेड? की जेव्हा ज्याला कुष्ठरोग हा लेप्रसी झाला आहे तो माणूस शिंकला, तर त्याच्या शिंकण्याच्या ड्रॉपलेटमधून काय व्हायचं? शिंकण्याच्या ड्रॉपलेटमधून हा जो मायकोबॅक्टेरियम आहे तो काय व्हायचा? हा मायकोबॅक्टेरियम स्प्रेड व्हायचा. ओके, सो डिड यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय अँटीलेप्रोटिक ड्रग? द अँटीलेप्रोटिक ड्रग आर द ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी इज कॉल्ड ॲज द अँटीलेप्रोटिक ड्रग्स. ओके, अँटीलेप्रोटिक ड्रग्सचे डेफिनेशन काय? द ड्रग्स which are used in treatment of leprosy are termed as the antileprotic drugs. Okay, then what is mean by leprosy? लेप्रसी म्हणजे काय? लेप्रसी म्हणजे काय? जर लेप्रसी इज अ, मराठीमध्ये काय सांगितलं? लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग. सो दिस लेप्रसी, व्हॉट इज मीन बाय लेप्रसी? क्वेश्चन एक्झामला क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज लेप्रसी अँड गिव द एक्झाम्पल ऑफ ड्रग यूज इन लेप्रसी. ओके, सो व्हॉट इज लेप्रसी? द लेप्रसी इज क्रोनिक कॉन्टॅजियस म्हणजे काय? संपर्कात आल्यामुळं दुसऱ्या व्यक्तीला होणारा. सो लेप्रसी इज अ क्रोनिक म्हणजे काय? अतिशय, म्हणजे क्रोनिक आणि ॲक्यूट असे असतात. सो क्रोनिक म्हणजे भयंकर असा, म्हणजे ट्रीटमेंटला थोडा कठीण. सो द लेप्रोसी इज अ क्रोनिक कॉन्टॅजियस डिसीज कॉज बाय स्लो ग्रोविंग बॅक्टेरियापासून कॉज होतो, नेम ॲज मायकोबॅक्टेरियम लेप्री. कोणत्या बॅक्टेरियामुळे होतं लेप्रसी? मायकोबॅक्टेरियम लेप्री. ओके, या मायकोबॅक्टेरियम ही त्याची मेन स्पेसिस आहे, आणि लेप्रसी हा कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे. सो मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे लेप्रसी डिसीज होतो. ॲक्च्युली मायकोबॅक्टेरियममुळे आपल्या ह्युमन बिईंगमध्ये, माणसांमध्ये 2 डिसीज होतात. ओके, 2 प्रकारचे डिसीज याच्यामध्ये होतात. कोणते 2 डिसीज? तर पहिला डिसीज आहे तो म्हणजे
मायकोबॅक्टेरियम आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. ओके, मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाचा बॅक्टेरिया असतो, तो कोणता डिसीज कॉज करतो? लेप्रसी. आणि दुसरा सेम स्पेसिसचा बॅक्टेरिया असतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, तो काय कॉज करतो? ह्युमन बिईंगमध्ये, आपल्या माणसांमध्ये TB डिसीज, ट्युबरक्युलोसिस डिसीज. ओके, सो लेप्रसी कोणामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे. आणि ट्युबरक्युलोसिस कोणामुळे होतो? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसमुळे. ओके, दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, ते कळले तुम्हाला. आणि आपल्याला आता आपण बघतो तो लेप्रसी कोणामुळे? मायकोबॅक्टेरियम लेप्री. आपला नेक्स्ट चॅप्टर आहे अँटी ट्युबरक्युलोसिस. आता आपण अँटीलेप्रोटिक बघतोय. ओके, सो व्हॉट इज मीन बाय लेप्रसी? डिफाईन लेप्रसी. लेप्रसी इज chronic contagious disease caused by slow growing bacteria Mycobacterium leprae. Okay, and this leprosy was first identified by the scientist Hansen. Okay, Hansen, Hansen in 1871 and also called as a Hansen's disease. So हा लेप्रसी कोणी डिस्कवर केला? हॅन्सन सायंटिस्टने. कधी? 1871, 1871 मध्ये. म्हणून या लेप्रसी डिसीजला दुसरं नाव काय आहे? हॅन्सन्स डिसीज. ओके, देन इट इज अफेक्ट द स्किन. कुठे कुठे अफेक्ट करतो? इट अफेक्ट्स स्किन, देन म्युकस मेम्ब्रेन अँड नर्व. मी तुम्हाला सांगितलं की जिथे होतो तिथला काय करतो? नर्व डॅमेज करतो. ओके, सो इट इज अफेक्ट द स्किन, म्युकस मेम्ब्रेन, नर्व अँड कॉजिंग डिस्कलरेशन. ओके, आणि त्या त्वचेचं काय होतं? तिथल्या जिथे होतं तिच्या डिस्कलरेशन होतं, म्हणजे तिथला कलर जायला सुरुवात होते. अँड लम्प्स ऑन स्किन, म्हणजे तो चट्टा जो आहे तो काय होतो? जाड होतो. लम्प म्हणजे कसं? असं सुजल्यासारखं तिथे होतं. अँड इन सिव्हिअर केसेस डिसफिग्युरमेंट अँड डिफॉर्मिटीज. म्हणजे काय होतं? काही वेळेला जर हातावर झाला असेल तर ते हाताची मुवमेंटसुद्धा काय होऊ शकते? थांबू शकते. तर तुम्हाला क्वेश्चन आला व्हॉट इज लेप्रसी, तर त्याच्यामध्ये हे सगळं लिहायचं आहे. काय काय लिहिणार? व्हॉट इज लेप्रसीमध्ये फर्स्ट पॉईंट, लेप्रसी इज अ कॉन्टॅजियस डिसीज. ओके, लेप्रसी इज कॉन्टॅजियस डिसीज कॉज बाय स्लो ग्रोविंग बॅक्टेरिया मायकोबॅक्टेरियम लेप्री. It was first identified by Hansen in 1871 and it is also called as Hansen's disease. Okay, it affects skin, mucous membrane and nerve, causing discoloration and lumps on skin, and in severe cases disfigurement and deformities occur. ओके, हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज दॅट अँटीलेप्रोटिक ड्रग्स. सो इनिशियली आय टोल्ड दॅट व्हॉट इज मीन बाय अँटीलेप्रोटिक ड्रग. अँटीलेप्रोटिक ड्रग आर ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी. ओके, लेप्रसीच्या ट्रीटमेंटमध्ये जे ड्रग यूज केले जातात त्याला काय म्हटलं जातं? अँटीलेप्रोटिक ड्रग. सो लेप्रोसी इज एन इन्फेक्शियस डिसीज कॉज बाय बॅसिलियस. नेम ऑफ द बॅक्टेरिया इज द मायकोबॅक्टेरियम लेप्री. ओके, देन व्हॉट इज मीन बाय दिस मायकोबॅक्टेरियम लेप्री? आता आपण काय बघणार आहोत? हा बॅक्टेरिया जो आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री तो काय आहे? सो दिस मायकोबॅक्टेरिया आर ट्रान्समिटेड फॉर्म्स बिटवीन बॅक्टेरिया अँड फंगाय. बॅक्टेरिया आणि फंगाय. ओके, बॅक्टेरिया आणि फंगस या दोघांच्या मधली स्टेज आहे ही मायकोबॅक्टेरिया म्हणजे, म्हणून त्याला नाव दिलं मायकोबॅक्टेरिया. फंगस आणि बॅक्टेरिया या दोघांच्या मधलं कॉम्बिनेशन आहे ते, म्हणजे अर्धा बॅक्टेरिया अर्धा फंगस. ना धड बॅक्टेरिया ना धड फंगस, अर्धा बॅक्टेरियामधला अर्धा फंगसमधला, म्हणून याला नाव काय दिलेलं आहे? मायकोबॅक्टेरिया. सो दिस मायकोबॅक्टेरिया आर ट्रान्झिशन फॉर्म बिटवीन बॅक्टेरिया अँड फंगाय. कोणाच्या दोघांमधला ट्रान्झिशन फॉर्म आहे तो? बॅक्टेरिया आणि फंगायमधला फॉर्म आहे. आणि त्याला ओळखायचा कसा? म्हणजे हा समोर जो आहे तो मायकोबॅक्टेरिया लेप्री आहे. सो दे आर कॅरेक्टराइज बाय, त्याची काही वैशिष्ट्य आहेत. काय काय? दे आर कॅरेक्टराइज बाय नॉन मोटाईल, म्हणजे तो हलत नाही, मुवमेंट नाही करत कोणती. नॉन स्पोरुलेटिंग रॉड्स, म्हणजे त्याच्यावरती स्पोर्स नसतात. अँड आर नॉट डिकलराइज बाय, त्याचं डिकलर म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही कधी, बाय ॲसिडिफाईड ऑर्गॅनिक सॉल्वंट. ॲसिडिफाईड ऑर्गॅनिक सॉल्वंट जर आपण त्याच्यावरती
टाकली, म्हणजे इथर आहे, बेन्झिन आहेत, तर त्याचा डिस्कलरेशन होत नाही. ओके, हेन्स दे आर कॉल्ड ॲज ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. त्याला काय म्हटलं जातं? ॲसिड फास्ट बॅक्टेरिया म्हटलं जातं. सो दिस मायकोबॅक्टेरिया आर ट्रान्झिशन फॉर्म बिटवीन बॅक्टेरिया अँड फंगाय. सेकंड पॉईंट, दे आर कॅरेक्टराइज बाय नॉन मोटाईल. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? नॉन मोटाईल, नॉन स्पोरुलेटिंग रॉड्स अँड आर नॉट डिकलराइज बाय acidic organic solvent, hence they are called as acid fast bacteria. Okay, जर reason विचारलं why mycobacteria is called as acid fast bacteria. okay, reason किंवा क्वेश्चन विचारला, काय विचारला? why mycobacteria are called as acid fast bacteria. काय लिहिणार तिथे? this mycobacteria are not decolorized by acidified organic solvent, hence they are called as acid fast bacteria. okay, पुन्हा सांगतोय क्वेश्चन, रिझन why mycobacteria are called as acid fast bacteria. why called as acid fast bacteria? because mycobacteria are not decolorized by acidified organic solvents, hence they are called as acid fast bacteria. okay, then some species of bacteria are pathogenic for men. okay, त्या काही स्पेसिस जे आहेत बॅक्टेरियाचे त्या आहेत पॅथोजेनिक आहेत and are responsible for टू इम्पॉर्टंट ह्युमन क्रोनिक डिसीज. मगाशीच सांगितलं 2 ह्युमन क्रोनिक डिसीजसाठी मायकोबॅक्टेरिया इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे कोणता? ट्युबरक्युलोसिस अँड लेप्रसी. ट्युबरक्युलोसिस कोण कॉज करतं? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस अँड लेप्रसी कोण कॉज करतं? मायकोबॅक्टेरियम लेप्री. ओके, सो दिस मायकोबॅक्टेरियम लेप्री मल्टिप्लायज व्हेरी स्लोली, आणि ह्याचा जो वाढ आहे ही फंगससारखी नाही. फंगस कसं होतं किंवा फंगल इन्फेक्शन फास्टली स्प्रेड व्हायला सुरुवात होतं, पण लेप्रोसीचं जे इन्फेक्शन आहे, लेप्रोसी डिसीज आहे, तो जो हा बॅक्टेरिया आहे मायकोबॅक्टेरियम लेप्रीला शॉर्टमध्ये लिहितात M.लेप्री. सो दिस मायकोबॅक्टेरियम लेप्री मल्टिप्लायज व्हेरी स्लोली, सो त्याचा ट्रान्झिशन टाईम हा स्लो आहे. द इन्क्युबेशन पिरियड फॉर डिसीज इज अबाउट 5 years. ओके, अगदी म्हणजे हळूहळू त्याला, म्हणजे एक चट्टा तुमच्या आत्ता उठला असेल पाठीवर, तर पूर्ण पाठीवरती पाठ भरून जायला तुमची मिनिमम तो 5 वर्ष घेईल. ओके, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की त्याचा स्प्रेडिंग टाईम किती आहे. सो इन्क्युबेशन टाईम पिरियड फॉर दिस डिसीज इज अबाउट 5 years. ओके, सो लेप्रसी इज नॉट हायली इन्फेक्शियस, तितक्या प्रमाणात इन्फेक्शियस नसतो दुसऱ्याला. इट इज ट्रान्समिटेड बाय अ ड्रॉपलेट फ्रॉम नोज. मग असं सांगितलं की नोज शिंकल्यामुळे जे नोजमधून ड्रॉपलेट निघतात त्याच्याद्वारे हा काय होऊ शकतो? ट्रान्समिट होऊ शकतो. सो इट इज ट्रान्समिटेड व्हाया ड्रॉपलेट्स फ्रॉम नोज अँड माउथ ड्युरिंग क्लोज अँड फ्रिक्वेंट कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. जर तुम्ही लेप्रसी झालेल्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असाल, अतिशय जवळच्या कॉन्टॅक्टमध्ये नेहमी सारखं फ्रिक्वेंटली, तर तो जर शिंकला किंवा त्याच्या माउथमधून जे ड्रॉपलेट निघतील ते ड्रॉपलेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतो? लेप्रसी डिसीज होऊ शकतो. ओके, अँड लेप्रसी मेनली अफेक्ट द स्किन अँड पेरिफेरल नर्व. मागाशी सांगितलं की स्किनवरती होतं आणि तो काय करतो? पेरिफेरल नर्वला अफेक्ट करतो. ओके, सो दिस मायकोबॅक्टेरिया लेप्रीवर नोट लिहायला आली तर काय काय लिहायचं आहे? फर्स्ट पॉईंट काय लिहिणार? मायकोबॅक्टेरिया आर ट्रान्झिशन फॉर्म बिटवीन बॅक्टेरिया अँड फंगाय. बॅक्टेरिया आणि फंगायमधला तो काय आहे? ट्रान्झिशन फॉर्म आहे. द सेकंड पॉईंट, दे आर कॅरेक्टराइज बाय नॉन मोटाईल, non-sporulating rods and are not decolorized by acidified organic solvents. Okay, hence they are called as acid fast bacteria. Then third, some species of bacteria are pathogenic for men and are responsible for 2 important human diseases, respectively tuberculosis and leprosy. So this mycobacteria leprae multiplies very slowly and the incubation period for the disease is about 5 years. किती आहे? 5 वर्षाचा आहे. The leprosy is not highly infectious. It is transmitted via droplet from nose and mouth during close and frequent contact with those infected person who are not in treatment of multi-drug therapy. Then leprosy mainly affects skin and peripheral nerves. Okay, then signs of leprosy म्हणजे
लेप्रसीची लक्षणं काय आहेत ज्याला आपण म्हणतो की कसं बाबा ओळखायचं की हा जो डिसीज झालेला आहे किंवा हा जो डाग आपल्या शरीरावर उठला आहे तो लेप्रसीचा आहे. ओके, सो द लेप्रसी पेशंट इज समवन हू हॅज स्किन पॅच. स्किनवरती काय असणार, बारीक बारीक पॅच किंवा पॅचेस, ज्याला आपण चट्टे म्हणतो. ओके, चट्टे किंवा डाग म्हणतो. विथ अ डेफिनाईट लॉस ऑफ सेन्सेशन. तिथं काय नसणार, म्हणजे तुमच्या स्किनवर जिथे तो लेप्रसीचा पॅच उठला आहे तिथे जर तुम्ही काही गरम वस्तू टोचली, सुई टोचली, कोची काढली तर काय होईल, तुम्हाला सेन्सेशन जाणवणार नाही. ओके, तिथं त्याला काहीच सेन्सेशन जाणवणार. ओके, विथ डेफिनाईट लॉस ऑफ सेन्सेशन अँड हू वॉज नॉट कम्प्लिटेड अ फुल कोर्स ऑफ ट्रीटमेंट विथ मल्टी ड्रग थेरपी. म्हणजे मल्टी ड्रग थेरपीने ट्रीटमेंट केली नसेल तर त्याचे डाग जे आहेत, पॅचेस आहेत, ते काय होतात, वाढत जातात. तो साईन काय, अ लेप्रसी पेशंट इज समवन who has skin patch or patches with definite loss of sensation and who has not completed a full course of treatment with multi-drug therapy. Okay, then आता ते पॅचेसची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. ओके, पॅच आहे म्हणजे तो पॅच आहे, त्याला सेन्सेशन नाही म्हणजे तो लेप्रसीचा आहे, एवढंच त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे का, तर त्याच्या आणखी काही वेगळ्या काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. काय आहेत, तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, कलर कसा असतो त्याचा. दिस पॅच कॅन बी पेल और रेडिश और कॉपर कलर. ओके, पेल, रेडिश किंवा कॉपर कलरचा तो पॅच काय असू शकतो, असं कॉपर कलरसारखा तो काय असू शकतो, पॅच असू शकतो. सेकंड काय, इट कॅन बी फ्लॅट और रेज. एकतर पूर्णतः तो सपाट असेल किंवा स्वेलिंग झालेलं, थोडंसं असा जाडसर, त्याच्या कडा ज्या आहेत त्या कशा असतील, जाडसर झालेल्या असतील. ओके, डू नॉट इच म्हणजे कुष्ठरोगाच्या ह्याला खाज येत नाही. युजली डोंट हर्ट, तुम्हाला दुखतसुद्धा नाही. लॅक ऑफ सेन्सेशन टू हीट, तिला जर गरम वस्तूने तुम्ही चटका दिला त्या डागावरती, त्या पॅचवरती, तरी तुम्हाला तो जाणवत नाही. लॅक ऑफ सेन्सेशन टू हीट, देन टच, स्पर्श जाणवत नाही, ॲज वेल ॲज पेन, तिथं जरी काय टोचलं तरी जाणवत नाही. कॅन ॲपियर एनिवेअर, बॉडीवरती, तुमच्या होल बॉडीमध्ये तो कुठेही काय होऊ शकतो, ॲपियर होऊ शकतो. ओके, सो लेप्रसी साईन, पेशंट हू हॅज स्किन पॅच और पॅचेस विथ अ डेफिनाईट लॉस ऑफ सेन्सेशन. देन पॅचेसची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, कॅन बी पेल और रेडिश और कॉपर कलर, देन कॅन बी फ्लॅट और रेज, डू नॉट इच, युजली डोंट हर्ट, लॅक ऑफ सेन्सेशन टू हीट, टच अँड पेन, अँड कॅन ॲपियर एनिवेअर, आणि तो काय होऊ शकतो, कुठंही ॲपियर होऊ शकतो. देन नेक्स्ट इज फॉर्म्स ऑफ लेप्रसी, म्हणजे लेप्रसीचे प्रकार काय असू शकतात. सो दिस लेप्रसी हॅव टू फॉर्म्स. द टू फॉर्म्स ऑफ लेप्रसी डिसीज विच आर ट्युबरक्युलॉइड लेप्रसी अँड लेप्रोमॅटस लेप्रसी. ओके, दोन प्रकारेची लेप्रसीचे फॉर्म्स आहेत, म्हणजे दोन प्रकारे हा तुमच्यामध्ये असू शकतो. पहिला कोणता आहे, ट्युबरक्युलॉइड लेप्रसी, आणि सेकंड कोणता आहे, लेप्रोमॅटस लेप्रसी. सो ट्युबरक्युलॉइड लेप्रसीमध्ये काय होतं, सो इन दिस ट्युबरक्युलॉइड लेप्रसी स्किन अँड पेरिफेरल नर्व इन्व्हॉल्व. शरीराचा तुमच्या कोणत्या भाग याच्यामध्ये समाविष्ट असतो, तर स्किन, तुमची त्वचा, आणि पेरिफेरल PNS, पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा भाग काय असतो, इन्व्हॉल्व असतो. त्याच्यामुळं काय होतं, जिथे तुम्हाला हा लेप्रसी, ट्युबरक्युलाइड लेप्रसी होते, रिझल्टिंग इन मोटार अँड सेन्सरी चेंजेस इन अफेक्टेड एरिया, तिथले मोटार आणि सेन्सरी चेंजेस काय होतात, तुमचे अफेक्ट केले जातात. ओके, so this is tuberculous leprosy. So this tuberculous leprosy, skin and peripheral nerve are involved, resulting in motor and sensory changes in affected areas. Then lepromatous leprosy, skin get thicken, odeomatous and painless. So the skin get thicken, skin काय होते, थिक होते, आणि ओडिओमॅटस होते, म्हणजे तिथे ओडिमा येतो ना, जसं स्वेलिंग येतं तिथे, त्या प्रकारची ती काय होते, स्किन व्हायला सुरुवात होते, आणि काय होतं तिथं तुम्हाला पेन जाणवत नाही, नोड्स फॉर्म होतात, नोड्युलेशन ऑकर होतं, विच मे बिकम नेक्रोटिक, ते काय होऊ शकतं, नेक्रोटिक होऊ शकतं, अँड अल्सरेटिव्ह म्हणजे काय, तिथे कदाचित तुम्हाला जखम होऊ शकते, अँड लिरिज लार्ज नंबर ऑफ मायकोबॅक्टेरिया, आणि त्याच्यामधून काय होऊ शकतात, दुसऱ्या पर्सनला इन्फेक्ट करणारे लार्ज नंबर मायकोबॅक्टेरिया त्या पॅचेसमधून काय होऊ शकतात, रिलीज होऊ शकतात. ओके, सो लेप्रोमॅटस लेप्रसी मीन्स वॉट, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत लेप्रोमॅटस लेप्रसीच्या, स्किन गेट थिकन, ओडिओमॅटस अँड पेनलेस नोड्युलार लेशन. ओके, असं जाड, म्हणजे तुम्हाला सांगतो चामखीळ तुम्हाला माहिती आहे, तशा पद्धतीचं लेशन होऊ शकतं, पण त्याला कोणताही पेन होत नाही.
ओके, कारण नर्व सेन्सेशन पूर्ण डॅमेज झालेलं असतं. ऑकर इन इट विच मे बिकम नेक्रोटिक अँड अल्सरेटिव्ह टाईपसारखं होऊ शकतं. रिलीजिंग लार्ज नंबर ऑफ मायक्रोबॅक्टेरिया, आणि त्याच्यामधून काय होऊ शकतं, लार्ज नंबरचे मायक्रोबॅक्टेरिया काय होऊ शकतात, रिलीज केले जाऊ शकतात. ओके, सो देर आर 2 फॉर्म्स ऑफ लेप्रसी, मेनली ट्युबरक्युलॉइड लेप्रसी अँड लेप्रोमॅटस लेप्रसी. सो in tuberculoid leprosy, skin and peripheral nerve involved, so motor and sensory nerves are affected. Then lepromatous leprosy, skin get thickened, odiomatous and painless nodular lesion occur which may become narcotic and ulcerate, releasing large number of mycobacterium. त्याच्यामुळे लार्ज नंबर मायकोबॅक्टेरियाचे ते काय होऊ शकतात, त्याच्यामधून रिलीज केले जाऊ शकतात. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज दॅट डिस्कवरी ऑफ दिस मायकोबॅक्टेरियाची डिस्कवरी तुम्हाला सांगितली कोणी केली, हॅन्सन सायंटिस्टने केली. इथे बाय मिस्टेकली त्या इमेजमध्ये 1873 आलेला आहे. इट इज ॲक्च्युली 1871. ओके, इट्स गुगल इमेज. सो बट it's actually is 1871. Okay, the bacteria that cause leprosy, that is Mycobacterium leprae, was discovered by Grigard Hansen in 1871. Okay, leprosy was known since ancient times. म्हणजे 1873 1873च्या आधी लेप्रसी डिसीज अस्तित्वात होता. ओके, लेप्रसी वॉज नोन, माहीत होता की हा डिसीज लोकांना व्हायचा, बट नो वन न्यू दॅट व्हॉट इट वॉज ऑर व्हॉट कॉज इट. म्हणजे ते लेप्रसी काय आहे आणि तो कशामुळे होतं हे कोणाला माहीत नव्हतं. मग 1873ला ग्रिगार्ड आर्मॉर हॅन्सन याने 1871ला ग्रिगार आर्मॉर हॅन्सनने काय केलं, या लेप्रोसीवर स्टडी केला आणि त्याने काय केलं, हा लेप्रोसी मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे होतो आणि त्या पॅचेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याने शोधून काढल्या आणि साईन अँड सिम्टम्स त्याने काय केले, डिस्कवर केले. सो म्हणजे हा लेप्रोसी आधी काय होता, अस्तित्वात होता. आता ट्रान्सफॉर्म कसा होतो तो, नेझल और ओरल ड्रॉपलेट, मग असे सांगितलं माऊथ आणि नेझलमधून जे ड्रॉपलेट निघतील त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आलात तर तो होऊ शकतो. आणि डर्मल इनॉक्युलेशनमुळे तुम्हाला तो होऊ शकतो. हॅन्सनने आणखी एक डिस्कवरी केली की त्याने काय केलं, असे ॲनिमल शोधून काढले नेचरमधले की ज्यांच्याद्वारे आपल्याला काय होऊ शकतो, लेप्रसी डिसीज होऊ शकतो. दॅट ॲनिमल दॅट मे हार्बर द मायकोबॅक्टेरियम लेप्री इन नेचर. ओके, सो असे ॲनिमल कोणते होते, फर्स्ट वन इज द आर्मॅडिलो. ओके, स्किनवर ते मला त्याचा पिक्चर दिसतोय, आर्मॅडिलो, खवले मांजर ज्याला आपण म्हणतो, आर्मॅडिलो. देन सम टाईप्स ऑफ मंकीज, काही टाईपचे मंकीज. देन रॅबिट्स अँड मायसेस, यांच्यामधून काय करू शकतो, तो होऊ शकतो. सो दिस इज रिगार्डिंग द डिस्कवरी ऑफ मायकोबॅक्टेरियम लेप्री. ओके, देन नेक्स्ट इज दॅट डायग्नॉसिस. लेप्रोसीचं डायग्नॉसिस कशा पद्धतीनं केलं जाते. सो लेप्रोसी कॅन बी इझिली डायग्नॉसिस ऑन क्लिनिकल सायन्स अलोन्स. म्हणजे त्याचे जे साईन आणि सिम्टम्स आहेत क्लिनिकली दिसणारे, पॅचेस उठणं, मग त्या पॅचेसचा कलर, मग त्या पॅचेसचं सेन्सेशन जी आपण बघितली पॅचेस कशा प्रकारे, तसं आपण काय करू शकतो, एक जनरल ढोबळ मनाने त्याचं डायग्नॉसिस करू शकतो. बट मेन डायग्नॉस्टिक साईन ऑर सिम्टम्स इज दॅट लॉस ऑफ फिलिंग ऑर लॉस ऑफ सेन्सेशन इन अफेक्टेड स्किन अँड युनिक टू द डिसीज. म्हणजे त्याचं सेन्सेशन जाणं हे या डिसीज रिलेटेड काय आहे, युनिक आहे. द डायग्नोसिस कॅन बी मेड जेंटली टचिंग द अफेक्टेड एरिया विथ पॉइंटेड ऑब्जेक्ट लाईक पेन. म्हणजे एखाद्या पॉइंटेड ऑब्जेक्टनी तुम्ही त्या पॅचेसवर टच करायचं आणि जर तुम्हाला काही जाणवलं सेन्सेशन तर तो लेप्रसीचा पॅच नाही. पण जर तिथे टच केल्यानंतर तुम्हाला काहीच हर्ट होत नसेल, पेन होत नसतील, तर काय झालं, मात्र तो मग लेप्रसीचा असू शकतो. सो दिस कम्पॅरिझन कॅन बी मेड विथ सेन्सेशन इन नॉर्मल स्किन. म्हणजे एक ऑब्जेक्ट नॉर्मल स्किन म्हणजे जिथे पॅच उठलाय नाही अशा ठिकाणी पॉइंटेड ऑब्जेक्ट टच करायचं आणि एक पॉइंटेड ऑब्जेक्ट कुठं टच करायचं, जिथं पॅच उठलाय तिथे. आणि जर त्या पॅचला सेन्सेशन जाणवलं नाही तर तो पॅच किंवा तो डाग उठलाय तो कसला आहे, लेप्रसीचा. आणि सेन्सेशन जाणवलं तर काही घाबरायचे टेन्शन नाही, तो कसला तरी तुमचं दुसरं इन्फेक्शन आहे. सो सुरुवातीला इन अर्लियर टाइम्स चॉलमुग्रा ऑइल वॉज फाउंड टू बी इफेक्टिव्ह इन ट्रीटमेंट ऑफ लेप्रसी. सुरुवातीला काय करायचे, हर्बल ट्रीटमेंट वापरायचे. ओके, सो कोणतं ऑइल यूज केलं जायचं, चॉलमुग्रा ऑइल काय करायला जायचं, अगदी सुरुवातीला लेप्रसीच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जायचं. त्याच्यानंतर
नेक्स्ट दिस हर्बल रेमेडी वॉज रिप्लेस बाय, कारण कालांतराने या हर्बल रेमेडीचा उपयोग होत म्हणजे काही तेवढासा इफेक्ट दिसत नव्हता असं जाणवू लागलं. म्हणून द नेक्स्ट ऑफ दिस हर्बल रेमेडी वॉज रिप्लेस बाय सल्फोन्स. ओके, केमिकलने रिप्लेस केली गेली कोणत्या? सल्फोन्सने. सल्फोन्स मीन्स वॉट? सल्फोन्स इज द प्रोटोटाईप ड्रग दॅट ऑफ सल्फोनचं काय आहे? द प्रोटोटाईप ड्रग ऑफ दिस सल्फोन इज डॅप्सोन विच इज स्टील युजिंग ॲज अ अँटीलेप्रोटिक ड्रग. ओके, सगळ्यात मेजर किंवा मेन ड्रग कोणता आहे लेप्रोसीच्या ट्रीटमेंटमधला? दॅट इज डॅप्सोन. ओके, आणि अदर ड्रग विच फाइंड देअर यूज इन ट्रीटमेंट ऑफ लेप्रोसी आर क्लोफॅझामाइन अँड सर्टन ट्युबरक्युलोसिस ड्रग दॅट इज रिफॅम्पिसिन, इथिओनामाइड्स अँड सर्टन अँटीबायोटिक्स. ओके, so this is regarding the diagnosis of leprosy. लेप्रोसीची डायग्नोसिस कशा पद्धतीने केली जाते. ओके, देन नेक्स्ट इज दॅट दिस हाऊ द ह्युमन बॉडी इज अफेक्टेड बाय लेप्रोसी. ही जी इमेज आहे त्या इमेजमध्ये तुम्हाला दिसते की ह्युमन बॉडी लेप्रोसीने कशी अफेक्ट केली जाते. सो ही जी तुमची स्किन आहे, या आतमध्ये ज्या मी रेषा काढल्या आहेत दिसत आहेत तुम्हाला झिगझॅग लाईन, त्या काय आहेत? कन्सिडर दॅट आर युअर नर्व. ओके, त्या तुमच्या बॉडीच्या नर्व आहेत. आणि हे जे ग्रीन पॅचेस आहेत जे वरती सुपरफिशियली आहे तो काय आहे? स्किनवरती तुम्हाला ॲक्च्युअल दिसणारा लेप्रोसीचा पॅच आहे. आणि असे आतमध्ये बॅक्टेरिया छोटे 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 कुठे असतात? नर्वला आतमध्ये अटॅच झालेले असतात. आणि हे बॅक्टेरिया काय करतात? त्या नर्वला डॅमेज करतात. त्यामुळे तिथल्या एरियामधलं तुमचं सेन्सेशन काय होतं? लॉस होतं. आणि त्याच्यामुळे त्या पॅचेसला तुम्ही टच करा, हीट गरम चटका द्या, काहीतरी पॉइंटेड ऑब्जेक्टनी त्याला टच करा, टोचा त्याला, तरी तुम्हाला काही जाणवत नाही सेन्सेशन. ओके, सो दिस इज डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन शोईंग हाऊ द ह्युमन बॉडी इज अफेक्टेड बाय लेप्रोसी डिसीज. लेप्रोसी डिसीजने कशा प्रकारे ह्युमन बॉडी काय होते? अफेक्ट होते. ओके, देन नेक्स्ट इज क्लासिफिकेशन. ओके, नेक्स्ट इज दॅट जस्ट क्लासिफिकेशन ऑफ अँटीलेप्रोटिक ड्रग. मी तुम्हाला सांगितलं क्लासिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. सो दिस अँटीलेप्रोटिक ड्रग आर क्लासिफाईड इंटू 6 classes basically. First one is the sulfone, second one is the sulfone means it contain S double bond O S double bond O. Okay, sulfones, then phenazines, then thiocyancarbazones, then next काय होतं? thiocyancarbazones. चौथा काय होतं? अँटीट्युबरक्युलर ड्रग्स, then antibiotics and natural oils. Okay, so classification basically divided into 6 types. First one is the sulfone. In sulfone, dapsone, solapsone, acidapsone. Okay, 3 drugs: sulfone, dapsone, solapsone and acidapsone. Phenazines, clofazimine. Okay, thiocyancarbazones are amithiazone. Then antitubercular drug are rifampicin, ethionamides. Then antibiotics, ofloxacin, clarithromycin and minocycline. Then natural oils, chalmogra oil and hydrocarpus oils. Okay, so classification again I repeat the classification: sulfone, dapsone, sulfone. In sulfone example are dapsone, solapsone and acidapsone. Second, phenazine. In phenazine, clofazimine. Third, thiocyancarbazones. In that, amithiazone. And fourth one, antitubercular drug is that rifampicin and ethionamide. Fifth one, antibiotics, that is ofloxacin, clarithromycin and minocycline. Then last one, that is natural oils, that is chalmogra oil and hydrocarpus oil. So this is classification of antileprotic drugs. Okay, so today we discuss the introduction, discovery and classification of antileprotic drugs. So antileprotic drug, what is mean by antileprotic drug? So antileprotic drug means what? The drug which are used in treatment of leprosy are termed as a antileprotic drug. Then what is mean by leprosy? लेप्रोसीला डिफाईन कसं करणार तुम्ही? लेप्रोसी इज क्रोनिक कॉन्टॅजियस डिसीज caused by slow growing bacteria Mycobacterium leprae. It was first identified by Hansen in 1871.
Hence it is also called as Hansen's disease. It is affected the skin, mucous membrane, nerve, causing discoloration and lumps on skin, in severe cases disfigurement and deformities. Okay, then next is that regarding Mycobacterium leprae. Okay, what is meant by Mycobacterium leprae? Before seeing what is meant by Mycobacterium leprae, tell me the one reason, that is why Mycobacterium leprae is called as acid fast bacteria. Why it is called as acid fast bacteria? Because Mycobacterium leprae are not decolorized by acidified organic solvent, hence they are called as acid fast bacteria. Okay, so राइट अ नोट ऑन मायकोबॅक्टेरियम लेप्री. क्वेश्चन आला तर काय लिहिणार तुम्ही? मायकोबॅक्टेरिया आर ट्रान्झिशन फॉर्म्स बिटवीन बॅक्टेरिया अँड फंगाय. तो बॅक्टेरिया आणि फंगाय याच्या दोघांच्या मधला फॉर्म आहे. सेकंड पॉईंट, दे आर कॅरेक्टराइज बाय नॉन मोटाईल नॉन स्पोरुलेटिंग रॉड्स अँड आर नॉट डिकलराइज बाय ॲसिडिफाईड ऑर्गॅनिक सॉल्वंट, हेन्स दे आर कॉल्ड ॲज ॲसिड फास्ट बॅक्टेरिया. Some species of bacteria are pathogenic for man and are responsible for two important human chronic diseases, namely tuberculosis and leprosy. This Mycobacteria leprae multiply very slowly. Okay, slowly multiply होतो. The incubation period for this disease is about 5 years. Okay, so this leprosy is not highly infectious. It is transmitted via droplet from nose and mouth during close and frequent contact with those infected person who are not in treatment of multiple drug therapy. And leprosy mainly affect skin and peripheral nerve. Okay, then forms of leprosy, there are two forms of leprosy that are respectively tuberculoid leprosy, okay, and lepromatous leprosy. So tuberculoid leprosy मध्ये काय होतं? In this leprosy skin and peripheral nerve are involved, resulting in motor and sensory changes in affected area. Then lepromatous leprosy, skin get thicken, oedematous and painless nodular lesion occur in it, which may become necrotic and ulcerative, releasing large number of mycobacteria. Okay, then discovery of leprae. So this bacteria causes leprosy, that is Mycobacteria leprae, was discovered by Grigard Armour Hansen in 1871. Okay, but this हा जो leprosy होता, it was known from ancient time. Okay, but no one knew what it was and what caused it. आधीपासून होता आहे, 1871च्या आधी लेप्रसी व्हायचा लोकांना, पण हा लेप्रसी आहे, कुष्ठरोग आहे, हे लोकांना माहीत नव्हतं. तो कशामुळे होतो, तर नक्की काय आहे हे मग कोणी शोधून काढलं? तो मायकोबॅक्टेरिया लेप्रीमुळे होतो, हे ग्रिगार्ड आर्मर हॅन्सन याने 1871ला शोधून काढलं. मग त्याच्या पॅचेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे सगळ्या त्यांनी डिस्कवर केल्या. ट्रान्समिशन कसं होतं? नेझल और ओरल ड्रॉपलेट और अँड डर्मल इनॅक्युलेशन. देन ॲनिमल कोणते आहेत जे हार्बर करतात लेप्रोसीला? आर्मॅडिलो, सम टाइप्स ऑफ मंकी, देन रॅबिट आणि मायसेस. ओके, द नेक्स्ट इज डायग्नोसिस. सो डायग्नोसिस इज डन बाय क्लिनिकल सिम्टम्स itself, but this diagnosis done can be made by gently touching the affected area with pointed object like pen, and comparison can be made with the sensation in normal skin. Then ट्रीटमेंटसाठी काय यूज केलं जायचं? इन अर्लियर टाइम्स चालू मोगरा ऑइल वॉज फाउंड टू बी इफेक्टिव्ह इन लेप्रोसी. आफ्टर दॅट दिस हर्बल रेमेडी वॉज रिप्लेस्ड बाय सल्फोन्स अँड मोस्ट इम्पॉर्टंट सल्फोन डेरिवेटिव्ह विच इज यूज ॲज द मेजर or main anti-leprotic drug is Dapsone. Okay, then other drugs in treatment of leprosy are clofazimine, certain tuberculosis that is rifampicin, ethionamide, and certain antibiotics. Then this diagram showing the how the human body is affected the leprosy. लेप्रोसीला ह्युमन बॉडी काय करते, कशा पद्धतीने लेप्रोसीला काय करते, ती अफेक्ट करते. ओके, देन क्लासिफिकेशन. Anti-leprotic drug are classified into basically 6 classes, which are that classes: sulfones, phenazines, thiothymic carbazones, anti-tubercular drug, antibiotics and natural oils. sulfones मध्ये कोणते येतात? डॅप्सोन, सोलॅप्सोन, ॲसिडॅप्सोन. देन phenazines, clofazimine,
थायोसेमिकार्बाझोन्स दॅट इज ॲमिथायाझोन. अँटीट्युबरक्युलर ड्रग कोणते? रिफॅम्पिसिन, इथिओनामाइड. अँटीबायोटिक्स ओफ्लॉक्झासिन, क्लॅरिथोमायसिन आणि मिनोसायक्लिन. देन नॅचरल ऑइल्स चाल्मोग्रा ऑइल्स, हायड्रोकार्पस ऑइल्स. ओके, so this is regarding the introduction. What is meant by leprosy? What are anti-leprotic drug? What is meant by Mycobacterium leprae? Then what are the diagnosis stage, discovery of the Mycobacterium leprae, then forms of Mycobacterium leprae, then sign and symptoms of patches of the Mycobacterium leprae. ओके, रिझन आहे यातलं अगदी व्हेरी इम्पॉर्टंट कोणते आहेत? व्हॉट इज लेप्रसी, then classification of the leprosy, then one reason that is why Mycobacterium leprae is called as the acid fast bacteria. Okay, so these are some reasons, okay, which will very important. Okay, so next lecture video we will see actual drug used in leprosy. There are very rare drugs or very minimum drugs which are used in treatment of leprosy. Major drug is that डॅप्सोन. मेजर ड्रग कोणता आहे तुमचा? डॅप्सोन आहे. त्याच्यानंतर बाकीचे ड्रग कोणते यूज केले जातात? तर सिलेबसला आपल्या फक्त 4 ड्रग आहेत. दॅट इज क्लोफॅझिमाइन, थायम्ब्युटोसाइन, डॅप्सोन अँड सोलॅप्सोन. आणि यातली स्ट्रक्चर फक्त आणि फक्त सिलेबसला स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम तुम्हाला एक्झामला फक्त एका ड्रगचं विचारतात, त्या म्हणजे डॅप्सोन ड्रगचं. Okay, so this is regarding the first introduction, discovery and classification part. Next lecture we will see all these 4 drugs, that is clofazimine, thiambutasone, dapsone and solapsone. Okay, next lecture ला आपण सगळे ते बाकीचे पार्ट काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. सो आजचा जो पार्ट झालेला आहे तो नीट पुन्हा एकदा रिवाइज करा. त्याच्यानंतर त्याच्यामधलं काही समजलं नसेल तर मला कॉल करा किंवा पर्सनल मेसेज करा. तुमच्या ज्या काही क्युरी आहेत, प्रॉब्लेम आहेत, अंडरस्टँड न झालेला भाग आहे तो आपण काय करूया? सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच. स्टे सेफ, स्टे हेल्दी. ओके, थँक्यू व्हेरी मच.